तर कसं आहे पब्लिक, तुम्ही सगळे चांगलेच असतील तर तुम्ही म्हणता ना आज रात्री ब्लॉग का चालू केला आहे. तर रात्र नाही आता सकाळ झाली. म्हणजे इकडे पाहू शकता तुम्ही चंद्र आहे आणि इकडून सूर्य निघतोय. आता सध्या तर काही दिसत नाही कारण मी आज 4 वाजता उठलेलो आहे. त्याच्यामुळे आज साखरेच्या बाजारात कोकरी न्यायची होती, त्याच्यामुळे आपण 4 वाजायला उठलेलो आहे. आपली कोकरी बिकरी पाजून झालेली आहे. पाहू शकता इथं मेंढर आहे मस्त. मी म्हणलं आज सकाळी सकाळीच ब्लॉग चालू करावं म्हणलं. बाकी आमचं सकाळचं वातावरण कसं काय असतं ते तुम्हाला दाखवावं म्हणलं. बाकी इथं वही भाकरी टाकू राहिली भाऊ, होऊ शकता इथं वही भाकरी टाकू राहिली. माझ्या मोबाईलमध्ये चार्जिंग नव्हती त्याच्यामुळं बॅटरीचं टॉर्च लावून मी शूटिंग काढतोय. होऊ शकता तुम्ही. इथल्या दिवसाचं म्हणजे कसं आहे दररोज ब्लॉग अपलोड करण्यासाठी माझ्याकडे कॉन्टेंट नाही, त्याच्यामुळे दररोज मी ब्लॉग अपलोड करत नाही. ज्या दिवशी कॉन्टेंट असतो त्या दिवशी आपण ब्लॉग अपलोड करतो. मग काय मित्रांनो, आज आपण तुम्हाला एक सिनेमॅटिक एन्जॉय करणार आहे. आपल्या सूर्य निघवायचा. तर बाकी सूर्य कसा निघतो कमेंटमध्ये मित्रांनो. तर आज आपण दूध काढायला चाललोय, थोडं चहा करायचं आहे. मग एकदा चहा झालेला आहे, आपण आता पण आगो एकदा चहा करायचा आहे. तर आपण आता मेंढर हेरतो. कसल्या मेंढीचं काढायचं, कसल्या मेंढ्यांचं काढायचं. बाई सिस्टमिक आहे ते. आपण यलुष यादवच्या गाण्यावर रील बनवली. यलुष भाई के गाणे पे भाई खतरनाक रील बनाइए सिनेमॅटिक. तुम्ही सिनेमॅटिक एन्जॉय केलं, कसं वाटलं सिनेमॅटिक कमेंटमध्ये सांगा बरं का. तर आता आपण ह्या गरगड्या मुड्यामुडीचं दूध काढू. तर दूध काढता काय ब्लॉग नाही बांधता येत. तर 2 मिनटं कसं वाटलं कमेंटमध्ये सांगा. तर आता दूध काढून घेतलेलं आहे, आवश्यकता दूध. बाकी इथलं याळ निघून आलेलं आहे भाऊ. अजून मेंढर हार पाण्यात सोडेल नाही तर थोडं चहा करून घ्यावं म्हणलं. चहा करून मग थोडं मेंढर मस्त काळा जर चहा उकळू राहिला इथं गुळ टाकायचं. बाकी गुळाचा चहा पितो भाऊ आम्ही. मोकार विषय सिस्टम. बाकी सूर्य बघू शकता. मेंढर इथं बसले, आपली इथं बैल आहे. इथं काळ्या बसले बैलांमध्ये. कोंबड्या सरू राहिल्या आपल्या. बाकी काळ्याला बोलवतो, काळ्या येऊ काळ्या. हे इकडं पुष्पा आहे, याचं नाव पुष्पा, ह्यो काळ्या. बाकी नाव कसं वाटलं कमेंटमध्ये सांगा बरं का. आणि आमच्या पुष्पा यांना सांगतो लाईक सबस्क्राईब करून दे म्हणा. सांग तर काळ्या लाईक सबस्क्राईब. तर आता मेंढर सोडून दिलेले आहेत आम्ही. बघू शकता चरू राहिले पाथीवर. बघू शकता तुम्ही. बाकी आता सूर्य इतक्यावरती आलाय बाई सगळंच. बाकी माझ्या ब्लॉगला सबस्क्राईब करून दे मित्रांनो. ब्लॉगला लाईक करा मित्रांनो, चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो. बाकी क्वालिटी कशी येते कमेंटमध्ये सांगा बरं का. मग काय बघ थोडा खोंड्या आणला होता मेंढराला. तर थोडा तिथून त्या वावरातून कापून आणला होता. थोडा बैलांना टाकला आणि थोडा मेंढराला टाकून दिला. ते एक 2 घास खाला तरी फरक पडतो ना. मग इथले मेंढर खाऊ राहिले, बाकी तिकडे रामकृष्ण हरी. तर मित्रांनो आता टाईम बेकार जास्त होऊन गेला आणि बडे घरचे बी मावशीच्या वाड्यावर निघून गेलेले आहेत जेवण करायला. त्यांच्या घरी काय काम बनवलं होतं त्याच्यामुळं. आणि मी एकटाचे टाईम बेकार होऊन गेला मेंढर सोडायला. काय करावं तेच कळून नाही राहिलं. एकटा सोडायचा मेंढराचा आपटाव नाही, त्याच्यामुळे इथं बसवली. काही करण माणूस जास्तच अवकाळ आहे भाई, बेकार अवकाळ आहे. तिकडे कांदा भरायला ट्रक येले. मेंढर सोडून दिलेले आहेत आपण. आता मेंढर नेऊ राहिला तिकडे गव्हाचा वास आपल्याला तिकडे चारायला. म्हणजे कसा आहे विषय वाका रे भाऊ जो. बाकी सायनात बी येऊन लागला आता. चालले मग ह्या दर्याने मी बाबो खतरनाक भाई. कसं आहे फाटण डायरेक्ट तुमची एखाद्याची यायला येतं. आपण लय मोठा तोपे साला हगदी आहे वे आता कशाने. मग कर भाऊ मग काय आता गावातून चालल्या मीडिया हे लोच्या. तर आता इथं हाळे म्हणजे तिथं जायचं पाण्यावर. मग कर विषय तिकडं मी खलिफीची पोरं आलेली आहेत. बाकी काय नाही. तुला कसा वाटला कमेंटमध्ये सांगा. आपले मेंढर आता गव्हाच्या वावरात आलेले. बाकी तिकडे तर बाकीचा ब्लॉग शूटच करू शकलो नाही कारण मी माझ्या मोबाईलची चार्जिंग संपली होती यार.
म्हणजे कसं आहे मग आता घरावर येऊन लागले मेंढरं पाहू शकतो. तिकडे मेंढरं चढून राहिले. मोबाईल गेला, मी तिकडे गेलो होतो. मग आता पॉवर बँकवर लावलेला आहे. मग तुमचा ब्लॉग स्टार्ट केला आपण. इथं घ्या पाणी आलेलं आहे बघू शकता तुम्ही. बाकी क्वालिटी तर पूर्ण दिसते. तिकडं आप्पा आहे मस्त मेंढरा उभा आहे. मला दाखवतो काय खात आहे आपली मेंढरं. तर आता आलो आहे मेंढरा पाहू शकता. इथं पाण्याची पात खाऊ राहिली आपली मेंढरं. हे पाहू शकता तुम्ही कांद्याची पात खाऊ राहिले. आणि इथं बाई काठी आहे, काठीवरून हे काय मोबाईल पोग राहिला गोडमुख्या. तर हे व्हिडिओ पाहून घ्या कसं आहे वाटलं. अरे बापरे, हे व्हिडिओ बी सुना राहिला. हा दिसते हा व्हिडिओ बी चांगला दिसला. बाकी ब्लॉग आज आपण इथं एंड करू का संध्याकाळी एंड करू, जाऊ दे आता इथं एंड करू. बाकी भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. हे ब्लॉग काय एवढा इंटरेस्टिंग नाही, पण तरी माझ्या ब्लॉगला लाईक करा, शेअर करा, फॉलो करा. मित्रांनो कसा वाटला कमेंटमध्ये सांगा. आणि हे ब्लॉगला जर 1 लाख व्ह्यूज गेलं तर आपण सूरजोशीला भेटायला जाणार आहेत. तर मित्रांनो लाईक करा, शेअर करा व्हिडिओला.